निदा खानवरील आरोप बिनबुडाचे. निदा खानवरील आरोप टिकणारे नाहीत. असदुद्दीन ओवेसींकडून निदाची पाठराखण. निदा खानची एसआयटी कडून नाशिकमध्ये कसून चौकशी. नाशिक टीसीएस प्रकरणात संभाजीनगरहून गुरुवारी रात्री अटक. एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलचा मोबाईल एटीएस कडून जप्त. डिजिटल फॉरेन्सिक तपासाला वेग. सुवेंदू अधिकारींनी घेतली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ. सुवेंदू अधिकारींसह 6 मंत्र्यांनी घेतली शपथ. पंतप्रधान मोदींकडून बंगालच्या जनतेला साष्टांग नमस्कार. सुवेंदू अधिकारींच्या शपथविधी दरम्यान कृतज्ञता व्यक्त. पंतप्रधान मोदींना एकनाथ शिंदेंचा हात हातात घेऊन केली विचारपूस. शपथविधीसाठी फडणवीसांसह शिंदे आणि सुनेत्रा पवार कोलकात्यात. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम. थलपती विजय यांना 116 आमदारांचा पाठिंबा. व्हीसीकेच्या 2 आमदारांच्या पाठिंब्यात सस्पेन्स कायम. महायुतीचं सरकार येऊन 1.5 वर्ष उलटली तरी महामंडळाचं वाटप नाहीच. इच्छुकांची संख्या प्रचंड असल्यानं निर्णय लांबणीवर. सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. महायुतीच्या समन्वय समितीत मोठे बदल. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्षांऐवजी मंत्री साधणार समन्वय. शरद पवार गटाचे नेते विकास लवांडेंवर शाईफेक. कीर्तनकार संग्राम भंडारे आणि कार्यकर्त्यांकडून हल्ला. नाशिक शहरात अतिक्रमणाविरोधात कारवाई. कुंभमेळ्याच्या अनुषंगानं द्वारका परिसरातलं अतिक्रमण हटवलं. 10वीच्या परीक्षेत तब्बल 94,000हून अधिक विद्यार्थी मराठीत उत्तीर्ण अनुत्तीर्ण. संस्कृतचा निकाल 99% अधिक तर गुजराती भाषेचा पेपरमध्ये 100% निकाल. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 11 मे पासून होणार सुरुवात. 10 महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्याची संधी. एअर इंडियाकडून 3 महिन्यांसाठी वेतन कपातीचे संकेत. इराण युद्धामुळे इंधन प्रचंड महागल्यानं आर्थिक घडी विस्कटली. काकड्या हिरव्या दिसाव्यात यासाठी बिहारमध्ये रासायनिक रंगांचा वापर. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक. ठाणे वाशी मार्गही 6 तास राहणार बंद.